नमस्कार मित्रांनो, मेडबॅब्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण घेणार आहोत काही जी केचे क्वेश्चन्स आणि काही नर्सिंग रिलेटेड क्वेश्चन्स. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आपण. ओके, तर पहिला प्रश्न, नागपूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली आहे? आता एक्झाम जी होती आहे ती म्युन्सिपल कॉर्पोरेशनवाली होती आहे, महानगरपालिकेची एक्झाम होती आहे. तर डेफिनेटली त्याच्यामध्ये कुठले प्रश्न विचारले जातील? महानगरपालिकेविषयीचे प्रश्न विचारले जातील. म्हणून आपल्याला हे क्वेश्चन करणं जरुरी आहे. आणि हे जे प्रश्न आहेत हे आधीच्या एक्झाममध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर पहिला प्रश्न, नागपूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर तुम्हाला माहीतच असेल की नागपूर महानगरपालिका आता हे भरपूर ठिकाणी आलेलं आहे. तर मला वाटतं तुम्हाला माहीत असेल की याची स्थापना जी आहे ती 1864ला झाली होती. पण ती महानगरपालिकेची स्थापना नव्हती झाली. त्याच्या आधी ते काय होतं? त्याच्या आधी त्याला म्हणायचं स्टेट काउन्सिल. कोणतं? म्युन्सिपल काउन्सिल. म्युन्सिपल काउन्सिल म्युन्सिपल काउन्सिल म्हणायचे त्याला. ठीक आहे, जेव्हा 1864मध्ये जेव्हा याची स्थापना झाली होती. ठीक आहे, तेव्हा त्याचं जे क्षेत्रफळ होतं, म्हणजे किती क्षेत्रफळ कव्हर करत होतं ही ज्युडिशियल बॉडी, तर येतं 15.5 स्क्वेअर किलोमीटर एवढं याचं क्षेत्रफळ होतं. आणि तेव्हाची जी पॉप्युलेशन होती नागपूरची, जेवढी हे कव्हर करत होते ती होती 82,000 पॉप्युलेशन. ठीक आहे, 82,000 पॉप्युलेशन. तर याच्यापैकी कुठलाही याच्यावर प्रश्न येऊ शकतो की बाबा किती स्क्वेअर किलोमीटर होतं 1964मध्ये, किंवा किती एरिया कव्हर करत होते, किंवा किती पॉप्युलेशन होती. तर याचे उत्तर तुम्हाला इथे मिळाले. तर 3 क्वेश्चन तुमचे तसेच इथे झालेले. लक्षात ठेवा, नागपूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? 1864मध्ये. पण तेव्हा ती फॉर्म झाली होती, बॉडी फॉर्म झाली होती. त्याच्यानंतर पण तेव्हा ती काय होती? म्युन्सिपल काउन्सिल होती. ठीक आहे, नगरपालिका होती. नगरपालिकेचा महानगरपालिकेमध्ये केव्हा रूपांतर झालं? तर ते झालं मार्च 1951 मध्ये. ठीक आहे, मार्च 1951 मध्ये याचं काय झालं? महानगरपालिका झाली. ठीक आहे, आणि 1960 मध्ये काय झाले? नागपूर जे आहे, नागपूर हे सेकंड स्टेट झाली. सेकंड कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. सेकंड कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, केव्हा झाली? 1960 मध्ये. ठीक आहे, 1915 मध्ये काय झालं होतं? नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं होतं. ठीक आहे, मार्च 1951 मध्ये. चला ठीक आहे, 6 प्रश्न तुमचे असेच झाले इथे. दुसरा प्रश्न, आता हा आपल्या नर्सिंग रिलेटेड क्वेश्चन आहे. अनयूज BCG वॅक्सिन शुड बी डिस्कार्डेड आफ्टर. किती वेळानंतर जे यूज नाही केलेली आहे किंवा मग उरलेली आहे अशी वॅक्सिन केव्हा डिस्कार्ड करायची असते, असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे 6 आवर्स. ठीक आहे, 6 घंटे. याचं उत्तर 6 घंटे इथे का बरं आहे? काही वेळा आपण ही डिस्कार्ड 24 आवर्स नाही, म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे, ॲट दी एंड ऑफ द डे पण करतो. ठीक आहे, तर असं का बरं बा? तर याच्या मागे आपल्याला समजून घ्यावं लागेल BCG वॅक्सिन बद्दल. तर मी तुम्हाला थोडक्यात BCG वॅक्सिन बद्दल सांगतो. एक मिनिट. तर BCG वॅक्सिन, यस, BCG वॅक्सिनला आपण काय म्हणतो? बॅसिलाई कालमेटी ग्युरिन. ठीक आहे, बॅसिलाई कालमेटी ग्युरिन हे नाव आहे ज्यांनी या वॅक्सिनचा शोध लावला. ठीक आहे, त्यांचे नाव आहे ते, पण याचा फुल फॉर्म असा होतो बॅसिलाई कालमेटी ग्युरिन. ठीक आहे, आणि याचा जो डोज असतो, आपण डोज किती देतो? तर याचा डोज असतो 0.05 ml एवढा डोज असतो. आणि ही आपण वॅक्सिन देतो इंट्राडर्मल. ठीक आहे, म्हणजे ID इंट्राडर्मल ही वॅक्सिन आपण देतो. ठीक आहे, तर हा जो डोज आहे 0.05 ml, हा डोज आपण कोणाला देतो? असा बच्चू जो काय आहे, आत्ताच जन्मलेला आहे, म्हणजे इन्फंट, किंवा असा ज्याचा वय किती आहे? 4 वीक्सपेक्षा कमी आहे. 4 वीक्सपेक्षा कमी आहे, त्याला आपण काय देतो? 0.05. मग त्याचं काय बाजू? कारण ही जे वॅक्सिन आहे आपण केव्हापर्यंत देऊ शकतो? 1 वर्षापर्यंत, अप टू 1 इयर.
1 वर्षापर्यंत ही देऊ शकतो. ठीक आहे. मग त्याला कशी कशी द्यायची पहा, ज्याचं वय 4 वीक्सपेक्षा जास्त आहे तर त्याला आपण 0.1 ml देतो. ठीक आहे. किती? 0.1 ml. हे लक्षात घ्या तुम्ही. इथे झाले तुमचे 4-5 क्वेश्चन्स. आता मी तुम्हाला सरळ सरळ एकदम छोट्या छोट्या गोष्टी सांगून देतो ज्या BCG बद्दल विचारू शकतात, ते तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. मी आता सांगितलं ही कशी देतो वॅक्सिन आपण. इंट्राडर्मल देतो. ठीक आहे. डोस किती असतो? 0.05 ml. त्याच्यानंतर ही वॅक्सिनचे टाईप कसा टाईप आहे हा? तर हा आहे म्हणजे याच्यात असते काय, याच्यामध्ये बॅक्टेरिया असतो का, लिव्हिंग असतो का, कसा असतो? तर हे जे स्ट्रेन आहे याच्यामध्ये लिव्हिंग असतो बॅक्टेरिया, पण तो ॲटेन्युएट केलेला असतो. ॲटेन्युएट म्हणजे वीक केलेला. ॲटेन्युएटेड केलेला म्हणजे वीक केलेला असतो, त्याला कमजोर केलेला असतो बॅक्टेरियाला. आणि स्ट्रेन कुठलं वापरलेलं असतं याच्यामध्ये? तर मायकोबॅक्टेरियम बोविस. ठीक आहे. हे स्ट्रेन वापरलेलं असते. हे विचारतात बरं, याच्यावर प्रश्न येतो की कुठलं स्ट्रेन वापरलं जाते BCG वॅक्सिन बनवण्यासाठी, तर ते आहे मायकोबॅक्टेरियम बोविस. आणि ही वॅक्सिन कशासाठी देतात? तर प्रिव्हेन्शन ऑफ ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे. TB साठी देतात ही वॅक्सिन. हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. ही वॅक्सिन देण्याचा प्रकार कसा असतो, कसं देतात ही वॅक्सिन? तर ही वॅक्सिन देतात, एक छोटीशी सिरिंज येते, त्याला म्हणतात ट्युबरक्युलिन सिरिंज वापरली जाते, जी फक्त इंट्राडर्मली वापरता येतात आपल्याला. त्याची सुई खूप छोटी असते. ठीक आहे. आणि ही वॅक्सिन कुठे देतात? तर लेफ्ट डेल्टॉइडवर देतात. लेफ्ट आर्म जो असतो आपला, लेफ्ट हात, त्याच्या डेल्टॉइडमध्ये देतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि इथं स्वाब वापरला जात नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. कारण असं विचारू शकतात प्रश्नामध्ये. आणि जर वॅक्सिन पावडर फॉर्ममध्ये आली असेल तर त्याला रिकॉन्स्टिट्यूट करावं लागते. रिकॉन्स्टिट्यूट म्हणजे पुन्हा बनवावं लागते, तयार करावं लागते त्याला. तर त्याच्यासाठी त्याच्यात डायल्युशन टाकावं लागते, म्हणजे त्याला डायल्यूट करावं लागते. तर कुठलं डायल्युशन वापरतात, काय वापरतात डायल्यूट करण्यासाठी, याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. तर BCG कॉन्स्टिट्यूट करण्यासाठी काय वापरतात? नॉर्मल सलाईन वापरतात. ठीक आहे. नॉर्मल सलाईन. तर हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येतो. कुठलं डायल्यूट वापरतात? तर काय वापरतात? नॉर्मल सलाईन वापरतात. ठीक आहे. आणि ही वॅक्सिन कधी वापरायची असते? किती बनवली तुम्ही, आता रिकॉन्स्टिट्यूट केली, तर त्याला विदिन 6 अवर्समध्ये त्याला यूज करायची असते. ठीक आहे. आता पण जेव्हा त्याची जे बॉटल असते, आता सपोज करा ही काय आहे, ही बॉटल आहे BCG. आता BCGच्या बॉटलवर VVM येते. VVM काय असतं बाबा? तर तुम्हाला VVM सांगून देतो. VVM एक असा चार्ट असतो, किंवा हा असा पण असू शकतो, गोल असते आणि त्याच्यामध्ये असा स्क्वेअर असते. ठीक आहे. डिफरंट फॉर्म्समध्ये येतात हे. तर त्याच्यामध्ये कलर जर चेंज झालेला असेल, याचा आणि याचा कलर मॅच झाला असेल, ठीक आहे, मॅच झाला किंवा चेंज झाला, त्याच्यावरती लिहून राहते. ठीक आहे. तिथे बघायचं तिथे काय लिहून आहे. तर ते जर चेंज झाला असेल तर आपण ते वापरू शकत नाही. ठीक आहे. ते वापरायचं नसते. पण हे जे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्याच्यावर जर हे लेबल दिलेलं असेल, हे लेबलवरती असेल, हे असं चिन्ह दिलेलं असेल तिथे, तर ती आपण ॲट द एंड ऑफ द डे पर्यंत वापरू शकतो. म्हणजे सकाळी खोलली, संध्याकाळपर्यंत वापरू शकतो. ठीक आहे. पण हे जर नाही आहे त्याच्यावरती, हे चिन्ह नाही आहे, असं चिन्ह नाही आहे त्याच्यात, ठीक आहे, तर ती वॅक्सिन आपल्याला फक्त 6 घंट्यातच वापरायची असते. ठीक आहे. क्लिअर? ओके डोक. चलो नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. पुन्हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्राचा विस्तार किती किमी आहे? बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जेव्हा ती 1864 मध्ये स्थापन झाली होती नगरपालिका, तेव्हा तिचा किती होता क्षेत्रफळ? 15.5 स्क्वेअर किलोमीटरच होतं फक्त. ठीक आहे. पण आज त्याचं किती झालेलं आहे? त्याचं झालं आहे 510.05 स्क्वेअर किलोमीटर, एवढं क्षेत्र झालेलं आहे. ठीक आहे. सिंपलचा प्रश्न आहे, पाठ केला तर तुम्हाला येऊन जाईल 510. चला नेक्स्ट प्रश्न आहे. नागपूर महानगरपालिकेचा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे म्हणते? मुख्यालय, आता नागपूरचं महानगरपालिका आहे तर कुठल्या ठिकाणी असणार आहे आणि किती, कसं प्रश्न दिलेला बघायचं, त्याच्या शहरांची नावं दिलेली आहे. त्याचं उत्तर काय आहे? नागपूर. सिंपल.
हा प्रश्न आलेला आहे. हे याच्यात जेवढे प्रश्न टाकले आहेत ना, हे प्रिव्हियस एक्झामच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले आहेत हे सगळे प्रश्न. ठीक आहे. नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या किती म्हणते, नगरसेवक किती आहे म्हणते. तर डेटा जो सांगतो त्याच्यावरून आहे की सध्या करंटली तिथे किती आहे नगरसेवक, 156 नगरसेवक आहे. ठीक आहे. 156 नगरसेवक आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय, अरे बापरे, सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो. हा खूपच सोपा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टचा कोण ठरवतात, तर सांसद ठरवते. ठीक आहे. संसद ठरवते. राष्ट्रपती नाही, प्रधानमंत्री नाही, सरन्यायाधीश नाही, चीफ जस्टिस पण नाही. कोण ठरवते, सांसद ठरवते. त्यांची संख्या सध्या जी संख्या आहे ती मला वाटते 34 असं काहीतरी आहे. 33 प्लस चीफ जस्टिस म्हणजेच 34 असं काहीतरी आहे. बघून घ्याल एकदा तुम्ही. ठीक आहे. पण याच्यापैकी एक आहे. भारतातील नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील आधुनिक परिचारिका जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. नर्सिंगचा प्रश्न आहे पण जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. बघा किती कलाकार प्रश्न आहे. नर्सिंगचा आहे पण जनरल नॉलेजचा आहे. तर भारतातील आधुनिक परिचारिका म्हणजेच होते, त्याला आपण काय म्हणतो, मॉडर्न नर्सिंगची पायोनियर विचारली आहे. पायोनियर कोण आहे, मॉडर्न नर्सिंगची पायोनियर कोण आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्याला सगळ्या नर्सिंगवाल्यांना माहिती आहे, फ्लोरेन्स नायटिंगेल काय आहे, मॉडर्न नर्सिंगची पायनियर आहे. त्याच्या आधी पण नर्सिंग होत होतं, पण ते कसं होत होतं नर्सिंग, म्हणजे त्याला काही सिस्टीम नव्हतं, त्याला काही एज्युकेशन नाही लागे, काहीच नाही. पण यांनी काय केलं, मॉडर्नाइज केलं त्याला. कारण यांनी काय केलं, इव्हिडन्स प्रोड्यूस केले की बघा ते तुम्ही जे सोल्जर्स आहे त्यांची कहाणी ऐकली असेल की युद्धामध्ये लढणाऱ्या सैनिकांची सेवा करायच्या त्या फ्लोरेन्स नायटिंगेल. तर तेव्हा त्यांना कळलं की धूळ, माती, दुर्गंधी, त्याच्यानंतर जंतू हे कसे आपल्या हेल्थला अफेक्ट करतात. आणि त्याच्यातूनच त्यांनी मग काही प्रिन्सिपल बनवले. तर तसं ते म्हणजे क्लीनलीनेस ठेवली पाहिजे, एन्व्हायरमेंटवर लक्ष दिलं पाहिजे, अशा यांची एक थेअरी पण आहे नर्सिंगमध्ये, तुम्ही बघितली असेल. तर हे सगळं याच्यामध्ये आहे. तर हे कोण आहे, आता भारतातील म्हटलं की जगातील म्हटलं, पण दोन्हीच्या मॉडर्न नर्सिंगच्या पायनियर याचं उत्तर काय येते, फ्लोरेन्स नायटिंगेलच येते. ठीक आहे. याच्यात दुसरा ऑप्शन खूप मजेशीर आहे. हे एक जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. आनंदीबाई जोशी भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. ठीक आहे. इंडियाज फर्स्ट लेडी डॉक्टर और फिमेल डॉक्टर म्हणा, लेडी डॉक्टर, फिमेल डॉक्टर कोण होत्या, आनंदीबाई जोशी होत्या. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो की भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या, आनंदीबाई जोशी. ठीक आहे. 8वा प्रश्न, द अपेंडिक्स इज लोकेटेड इन. व्हेरी गुड. हा आपला नर्सिंगचा प्रश्न आहे. अपेंडिक्सची जागा विचारली रे बाबा. आता अपेंडिक्स हा सर्वात कॉमन आहे. अपेंडिसायटिस काय आहे, इन्फ्लामेशन ऑफ अपेंडिक्स, जे सगळ्यात कॉमन आहे इंडियन पॉप्युलेशनमध्ये. तर याला काय करायचं असतं, आपल्याला याचं लोकेशन माहिती असलं पाहिजे. कारण याचं सिम्पटम, याचं क्लिनिकल फीचर किंवा सिम्पटम म्हणा, याचं ते माहिती पडलं पाहिजे पटकन. म्हणून आपल्याला या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हे एक्झाममध्ये विचारू शकतात, कारण कॉमन आहे. तर आता इथे ऑप्शन बघा, मजेदार ऑप्शन दिलेले आहेत. अँटीक्युबॉइडल फोसा म्हणताय, अँटीक्युबॉइडल फोसा. तर बाबा अँटीक्युबॉइड अपेंडिक्स कुठं असते, एक तर जनरल कोणी माणूस सांगू शकते की पोटात असते, बरोबर आहे. इन बेली पोटात असते, बरोबर आहे. पोटात. आता पोटात काऊन लिहितो मी इथं तुम्हाला सांगतो, समजून देईन तुम्हाला. 1 मिनिट थांबा. पहिले आपण अँटीक्युबॉइडल फोसा पाहून घेऊ. तर आता तुम्हाला मी हात काढून दाखवतो. नाही जमली डायग्राम, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. जमली म्हणून म्हणायचं, मस्त रागवत नाही. चलो, हा आता हात आहे, एखाद्या व्यक्तीचा हात आहे असं समजून घ्या तुम्ही आता. आणि हे काय आहे, हा याचा बाहू आहे. ठीक आहे. ओके. तर हा हात आहे. तर हे काय आहे, याला काय म्हणतो आपण, आर्म. याला काय म्हणतो, पाम. याला काय म्हणतो, फोर आर्म. बरोबर आहे. चुकलं काही नाही, चुकलं, बरोबर आहे. चलो, तर आता ही जी जागा दिसते ना तुम्हाला, आता इथे एक मसल असते, त्याला आपण बायसेप ब्रेक म्हणतो. ठीक आहे. ही बायसेप मसल जिथे बोनवर अटॅच होते, तर इथे एक ट्रायंग्युलर रिजन तयार होतो, माहिती आहे का. इथे एक असा ट्रायंग्युलर रिजन तयार होतो, असा ट्रायंगल तयार होतो. त्या ट्रायंग्युलर रिजनला काय म्हणतात, त्याला म्हणतात अँटीक्युबॉइडल फोसा.
क्युबिटल अँटीक्युबिटल फोसा, कारण हा ट्रायंगुलर असतो म्हणून याला अँटीक्युबिटल फोसा म्हणतात. ठीक आहे, इथून रक्त घेतात, माहिती आहे ना, तुम्ही बघितलं असेल, इच्छा वेनमधून रक्त काढतात जेव्हा रक्ताची गरज पडते सॅम्पलिंगसाठी. ठीक आहे, आता हे अँटीक्युबिटल फोसामध्ये अपेंडिक्स असू शकते का? शक्यच नाही आहे. मग पण तुम्हाला अँटीक्युबिटल फोसा कुठे असते माहीत असलं पाहिजे, तर तुम्हाला हे ऑप्शन इथून काय करता येईल, कट करता येणार. राईट नाही लेफ्ट नाही, दोन्ही हातामध्ये असते. अपेंडिक्स हातात नसते, कशात असते, पोटात असते. आता अपेंडिक्स कुठल्या साईडला असते रे बाबा, लेफ्टला असते की राईटला असते? कुठल्या साईडला असते, राईटला असते, बरोबर आहे, राईट साईडला. मग आता लेफ्ट साईडवाला इलियाक फोसा याच्यात असेल का? नाही. कशात असणार आहे, राईटवाला इलियाक फोसामध्ये. त्याचा आन्सर काय आहे, राईट इलियाक फोसा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. अपेंडिक्स सापडलं तुम्हाला. 9वा प्रश्न मजेदार. इन लिव्हर बिलीरुबिन इज कॉन्जुगेटेड विथ. खूपच कॉमन प्रश्न आहे आणि हिम मेटाबॉलिझमचा प्रश्न आहे. कशाचा आहे, हिम मेटाबॉलिझम. आता ज्यांना ब्लड वाचलं असेल, ज्यांचं ब्लड पक्क झालेलं आहे, सगळं ब्लडच्या विषयी काही पण विचारावा आम्ही सांगू शकतो, त्याला हिम मेटाबॉलिझम पक्क्यात माहिती आहे. ठीक आहे, आता हिम मेटाबॉलिझम मी तुम्हाला वरवर थोडं सांगून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल मला काय म्हणायचं आहे. तर बा असं आहे की बा हिम मेटाबॉलिझम सुरू होते कशापासून, आरबीसी पासून. ठीक आहे, आरबीसी काय होते, डिस्ट्रॉय होते. सेनल आरबीसी 120 दिवस माहिती आहे ना तुम्हाला. हा, बुड्डी झालेली आरबीसी काय होते, डिस्ट्रॉय होते, आणि त्याच्यातून काय निघते, हिम निघते. हिम प्लस ग्लोबिन असं दोन वेगवेगळे होते. ग्लोबिन प्रोटीन आहे, ते चाललं जाते, त्याची काय घेणं आपल्याला. हिम 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 हे महत्वाचं आपल्याला. हिम जे आहे, हिमचं कन्व्हर्शन कशात केलं जाते, हिमचं कन्व्हर्शन होते अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. ठीक आहे, अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन मध्ये याचं कन्व्हर्शन होते. ठीक आहे, अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन जे आहे ते अनसोल्युबल असते वॉटरमध्ये. अनसोल्युबल म्हणजे वॉटरमध्ये विरघळत नाही, आणि आपल्या शरीरातून बाहेर निघणाऱ्या दोन्ही गोष्टींमध्ये वॉटर असते. म्हणजे समजले ना तुम्ही. हा, तर आता हे वॉटरमध्ये जाणारच नाही, तर मग हे बाहेर निघन कसं, काढता नाहीत ना बाहेर. बाहेर काढायसाठी काय करावं लागते, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करावं लागते, असं या फॉर्ममध्ये बनवावं लागेल. तर याचे होते कॉन्जुगेशन. कशात होते कॉन्जुगेशन, लिव्हरमध्ये होते. लिव्हर. ठीक आहे, लिव्हर काय करते, याचं कॉन्जुगेशन करते. कशात, कॉन्जुगेटेड बिलिरुबिन मध्ये. कॉन्जुगेटेड बिलिरुबिन. ठीक आहे, आता हे जे प्रोसेस होते तेव्हा काय यूज होते, ग्लुकोरोनिक ऍसिड यूज होते. ग्लुकोरोनिक ऍसिड. आता तुम्ही जर बायोकेमिस्ट्रीची बुक बरोबर वाचली असेल तर त्याच्यामध्ये ग्लुकोरोनिक ऍसिड आहे रिएक्शन मध्ये. ठीक आहे, आणि ऑप्शन मध्ये पण ग्लुकोरोनिक ऍसिड आहे, बरोबर आहे. याचा आन्सर काय, ग्लुकोरोनिक ऍसिड. पण हे इथं समजून घ्या तुम्ही, ग्लुकोरोनिक ऍसिडने काय होते, कॉन्जुगेशन होते कशाचं, बिलिरुबिनचं. म्हणजे हे काय होते, वॉटर सोल्युबल झाला बाबा आता हे. ठीक आहे, वॉटर सोल्युबल झालं, आता त्याला बाहेर काढता येते. मग हे कॉन्जुगेटेड बिलिरुबिन कुठे जाते, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. कसं काय पोहोचलं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये लिव्हर मधून, तर पोर्टल सर्क्युलेशन मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. या व्हिडिओच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी ना, पोर्टल सर्क्युलेशन सांगितलं होतं, आणि बाईल फ्लो सांगितलं होतं. बाईल फ्लो, लिव्हर मधून काय निघते, बाईल निघते. बाईल कुठे जाते, लेफ्ट अँड राईट डक्ट मधून. कुठे जाते, कॉमन हेपॅटिक डक्ट मध्ये. लेफ्ट अँड राईट हेपॅटिक डक्ट मधून कॉमन हेपॅटिक डक्टले सिस्टिक डक्ट येऊन भेटते. मग त्याचं काय म्हणते, कॉमन बाईल डक्ट. आणि कॉमन बाईल डक्ट मधून ते कुठे जाते, इंटेस्टाईन मध्ये जाते. आता हे सांगतो मी इथं, याच्या आधीचा व्हिडिओ पाहून घ्या, त्याचं सांगितलं मी बरोबर. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आलं. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आल्यानंतर याचं रूपांतर कशात होते, हा पुन्हा आपले कपडे बदलते. याचं रूपांतर होते स्टर्कोबिलिन. जो पिवळा रंग येते ना, माहिती आहे ना कशाला पिवळा रंग असते. हा, त्याचा रंग कशामुळे येते, या स्टर्कोबिलिनमुळे येते. ठीक आहे, तर अशी ही कहाणी आहे कशाची, बिलिरुबिनची. तर इथं प्रश्न विचारलं होतं, कॉन्जुगेशन लिव्हरमध्ये होते कशामुळे, तर याचं उत्तर आहे ग्लुकोरोनिक ऍसिड. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रश्न खूप मजेदार. इनिशियल मिल्क सिक्रेशन इज प्रॉम्प्टेड बाय. इनिशियल सुरुवातीचं मिल्क सिक्रेशन कशाने प्रॉम्प्ट केलं जाते म्हणते, आणि हॉर्मोनचे नाव दिलेले आहे. LH ल्युटिनायझिंग हार्मोन, FSH फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन, आणि सोमॅटोट्रॉपिक हार्मोन म्हणजे GH ग्रोथ हार्मोन. ठीक आहे,
GH ग्रोथ हार्मोन पण दिला आहे. चलो एक एक हार्मोन तुम्हाला पटापट सांगून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते. ठीक आहे. चलो पहिला आहे ल्युटिनायझिंग हार्मोन LH. ल्युटिनायझिंग हार्मोन कोण सिक्रेट करते रे बाबा? तोंडपाठ असलं पाहिजे. कोण? पिच्युटरी ग्लँड सिक्रेट करते. ठीक आहे. याचं काम काय आहे? याचं काम आहे ओव्ह्युलेशन ट्रिगर करते. काय? ट्रिगर ओव्ह्युलेशन. ग्राफिन फॉलिकल बनलं, ओवम बनला, त्याला त्याला बाहेर काढण्याचं काम कोण करते? LH हार्मोन. दुसरं डेव्हलपमेंट ऑफ कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम ल्युटियम. ठीक आहे. दोन कामं करते कोण? LH हार्मोन. दुसरा आहे FSH फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. याच्या नावातच याचं फंक्शन लिहिलेलं आहे. काय करते? डेव्हलपमेंट करते. कशाचं? डेव्हलपमेंट करते रिप्रोडक्टिव्ह ग्लँडचं. ठीक आहे. आणि फॉलिकल स्टिम्युलेट करते. म्हणजेच काय होते? जे सुरुवातीचं फॉलिकल आहे ना, फॉलिकल बनण्याची जी प्रोसेस आहे ते स्टिम्युलेट करते. ठीक आहे. रिप्रोडक्शनची प्रोसेस स्टिम्युलेट करते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे पण कोण सिक्रेट करते? पिच्युटरी ग्लँड. ठीक आहे. हे पण पिच्युटरी ग्लँड. ओके डॉक. तिसरं जे आहे ते आहे प्रोलॅक्टिन. बघा, प्रोलॅक्टिन याच्या नावातच लॅक्टिन आहे. लॅक्टिन हे काय असते? शुगर. कशात सापडते शुगर? मिल्कमध्ये. लॅक्टिन शुगर कशात सापडते? मिल्कमध्ये. आणि प्रोलॅक्टिनच्या नावात लॅक्टिन आहे म्हणजे हे कशाशी रिलेटेड आहे? मिल्क. यस. कारण हे काय करते? मिल्क प्रोडक्शन स्टिम्युलेट करायचं काम करते. स्टिम्युलेट मिल्क प्रोडक्शन इन मदर. ठीक आहे. मॅमरी ग्लँड्स जे असतात त्याच्यामध्ये हे काय करते? प्रोलॅक्टिन मिल्क प्रोडक्शन स्टिम्युलेट करते. आणि याचाच एक भाऊ असते, त्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन ऐकलं का कॉन्ट्रॅक्शन लक्षात ठेवायचं. ऑक्सिटोसिन कॉन्ट्रॅक्शन. यस. कॉन्ट्रॅक्शन. आता कॉन्ट्रॅक्शन कशाच करते ऑक्सिटोसिन? एक तर युटेरस बेबी बाहेर काढण्यासाठी युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन करते. दुसरं कशाचं कॉन्ट्रॅक्शन करते? मॅमरी ग्लँड्सचं कॉन्ट्रॅक्शन करते मिल्क बाहेर काढण्यासाठी. तर मग म्हणजे इजॅक्युलेशन ऑफ मिल्क फ्रॉम मॅमरी ग्लँड. तर दोन हार्मोन जे मॅमरी ग्लँडवर काम करते. एक मिल्क प्रोडक्शन करते, मिल्क बनवण्याचं काम करते, दुसरं मिल्क बाहेर काढण्याचं काम करते. ठीक आहे. प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन भाऊ लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर शेवटचा एक राहिला ना, सोमॅटोट्रॉपिन. GH ग्रोथ हार्मोन किंवा सोमॅटोट्रॉपिक. ऍक्च्युली हा पिक आहे, इथं फिक लिहिलं आहे. पिक हार्मोन आहे, PIC. सोमॅटोट्रॉपिक हार्मोन काय करते? ग्रोथ करण्याचं काम करते. यस. नावातच ग्रोथ आहे याच्या, आहे का नाही? वाढीचं काम करते. पण एकदा का आपले बोन फ्यूज झाले, म्हणजे समजा 21 वर्ष आहे ना, 21 वर्षात बोन फ्यूज होते. तर एकदा बोन फ्यूज झाले त्याच्यानंतर हा हार्मोन सिक्रेट होणं बंद होऊन जाते. कारण याचं काही कामच राहत नाही. कारण बोन फ्यूज झाले की त्यांची ग्रोथ होत नाही. ठीक आहे. तर असं आहे मग आजचा क्लास. पटापट झाला. याच्यात भरपूर क्वेश्चन कव्हर केलेत मी. 10 क्वेश्चन आहे म्हणा याच्यात, पण याच्यात भरपूर आहे. तर यावेळेस आपण थोडेसे जनरल नॉलेजचे पण क्वेश्चन पाहिले. पुढच्या वेळेस पण असे काही क्वेश्चन पाहू आपण. ठीक आहे. चलो. आणि बिलकुल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तुम्ही का 4-4 मिनिटाची व्हिडिओ पाहता फक्त? काय करावं तुमचं? अभ्यास करत जा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.